पहिल्यांदा कोकम सरबत घ्यायचं आणि मग सब्जा सोक केलेला तो पण घालायचा 1.5 चमचा. त्याच्यानंतर मिक्स करून घ्यायचं, स्टर करायचं आणि नंतर थोडं पाणी घालून डायल्यूट करायचं. पाणी घालायचं आणि डायल्यूट करायचं. परत असं ढवळून घ्यायचं आणि मग आणखी थोडं पाणी घालून आईस क्यूब घालायचं, ढवळून घ्यायचं आणि मग आईस क्यूब घालायचे. नंतर एका ग्लासात घालून सर्व करायचं.